आहे ते अगदी बरोबर आहे. त्यावेळेस कळते, कधी कधी कोणाला नाही कळत, अशा दोन्ही गोष्टी असतात. तर याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे तुम्हाला, तर कमीत कमी आपल्या हाताने ज्या काही चुका झाल्या ह्या चुका आपण आपल्या मुलांकडून होणार नाही याची काळजी घेण्याची परिपूर्ण तुम्ही काळजी घ्यावी असं मला वाटतं. तर चांगले संस्कार तुम्ही मुलांना द्याल, स्वतःही आपण चांगल्या गोष्टी आपल्यात आणण्याचा प्रयत्न करा आणि तेच मुलांवर संस्कार होईल. उदाहरणार्थ काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण का तुम्ही माझे विद्यार्थी आहे, मला पूर्ण अधिकार आहे तुम्हाला सांगण्याचा. खरा खाणारे, दारू पिणारे किंवा अंमली पदार्थ कुठल्याही प्रकारचं आपल्याला व्यसन नसावं असेल तर परिपूर्णपणे ते सोडून द्यावं. उशिरा का होईना आपण आपल्या दुरुस्ती करायला काही हरकत नाही. जर तुम्हाला माझं बोर होत असेल तर मला थांबता येईल, जर बोर होत नसेल तर मला अजून काही सांगता येईल. सांगू की थांबू? तर आपल्यात असलेले सर्व व्यसनी शौक जे आहे ते परिपूर्ण तुम्ही तुमच्यातून बंद करून टाका. दुसरी गोष्ट, ज्या चुका आपण केल्या त्या आपल्या मुलांकडून होणार नाही यासाठी चांगले संस्कार आपण आपल्या मुलांना देण्याचा परिपूर्ण काय करा प्रयत्न कराल की नाही? हा, आता यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल? सकाळी 4 वाजता उठण्याचा प्रयत्न करा, सकाळी फिरण्याचा, प्राणायाम, योगासन, ज्यामुळे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तो सर्वात श्रीमंत व्यक्ती. नाही तर तुम्ही श्रीमंत कशाला म्हणायचं आणि गरीब कशाला म्हणायचं त्याच्यातले फरक सांगतो. जो विचारानं चांगला आहे तो खरोखर श्रीमंत आहे, आणि जो नेहमी पैसा 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 कोणत्याही ठिकाणाहून पैसा 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 कसा आपल्याला प्राप्त होईल असा ज्याचे विचार असेल तो सर्वात गरीब. आला का लक्षात? श्रीमंत आणि गरीब मधला फरक अरे आला की नाही? नक्की. तर बघा, मी सांगितल्यामधलं काय काय तुम्हाला घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा, आणि या कानानं सोडून दुसऱ्या कानानं ऐकून किंवा एका कानानं ऐकतो दुसऱ्या कानानं सोडून देतो असं करू नका. जे योग्य आहे ते नक्कीच घ्या, जे अयोग्य असेल ते माझ्या सांगण्यातलं ते सोडून द्या. आणि या ठिकाणी परत तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.